महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सटाणा देवळा रोडवर परराज्यातील रिकाम्या कांद्या गोणी आढळून आल्याने खडबड, शेतकऱ्यांकडून चौकशीची मागणी। सटाणा देवळा रोडवर सावकी फाट्याजवळ अज्ञात व्यक्तींनी कांद्याच्या खाली गोणी रस्त्याच्या कडेला फेकलेल्या आढळून आल्या। कांद्याच्या गोणीवर परराज्यातील लोगो आढळून आल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येऊन रोष व्यक्त करण्यात येत आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार काल मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी तालुक्यातील उमराणे झाडी रस्त्यावर असलेल्या NCF कांदा खरेदी केंद्रावर परराज्यातून निकृष्ट प्रतीचा कांदा आणून खरेदी केला जात असल्याची घटना उघडकीस आली होती। त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी अचानक धाड मारून परराज्यातून आलेल्या अनेक कांद्याच्या ट्रका जप्त केल्या। त्याबाबत शेतकरी व कांदा उत्पादक संघटनेच्या वतीने तक्रारी देखील करण्यात आल्या असून याबाबत चौकशी सुरू आहे। त्यातच आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव व इतर सहकाऱ्यांना सटाणा देवळा रस्त्यावरील सावकी फाट्याजवळ परराज्यातून आलेल्या कांद्याच्या रिकाम्या गोणी व निकृष्ट दर्जाचा कांदा माल आढळून आला। ही घटना म्हणजे शेतकऱ्यांच्या भावनांची खेळ असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली। तरी या घटनेची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संबंधितांकडून करण्यात आली। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दादाजी हिरे, देवळा। शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रात नाफेड आणि NCCFने सुरुवातीला 2 लाख नंतर 3 लाख अशा पद्धतीने कांदा खरेदी करून आम्ही शेतकऱ्यांना दिलासा देतोय असं भासवलं गेलं। पण हा दिलासा शेतकऱ्यांना नसून दलालांना आहे हे आपण आता बघू शकतो। आता किरणजी, दाखवा तुम्ही ती त्या बारदानावरची पावती किंवा तो कागद, तो बारदान हा इंदोरचा आहे, हा सडका माल इथं इंदोरचा आलेला आहे। आणि काल जो प्रकार झाला उमराण्यामध्ये, म्हणजे तिकडनं इंदोरनं 10-20 ट्रका भरून आल्या आणि उमराण्यामध्ये नाफेड आणि NCCFचे जे कोणी असतील खरेदी करणारे खरेदीदार संस्था, त्यांच्या गोदामामध्ये तो खाली झालेला दिसतोय। आम्हाला आमच्याकडे पुरावे, हेच पुरावे आहेत, हाच सरकार कांदा हा पुरावा आहे। आणि हा माल कुठून आला आणि कुठे खाली झाला आम्हाला बाकीचं माहीत नाही। आदरणीय जिल्हाधिकारी साहेब आणि हे वरचे कोणी असतील अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।